बंद आज पाचोऱ्याचं त्यांनी आज आव्हान केलेलं आहे। का बंद पुकारले आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। त्यांनी आज बंद ठेवलेला आहे। डॉक्टर बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी ही महाराष्ट्र बंदचा आज त्यांनी आवाज पुकारलेला आहे। तर त्यासाठी आज पाचोऱ्यामध्ये आपल्या सोबत आहेत हे सगळं बहुजन समाज आपल्या सोबत आहे। आज बंद ठेवायचं कारण काय आहे थोडक्यात सांगून द्या। गेल्या 22-23 दिवसापासून सोनम वांगचुक सर ते अत्यंत हुशार असे पर्यावरण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानाने तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्या प्रकरणाची सखोल अशी चौकशी करावी आणि दोषींना कठोरातील कठोर शासन करण्यात यावे आणि ज्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर त्या क्रूर केंद्र सरकारने जे गुन्हे दाखल केलेले आहे ते गुन्हे त्यांनी तात्काळ मागे घ्यावे अशी मी सरकारला एक आवाहन करतो। नाहीतर यापुढे आज हे आंदोलन तुम्हाला छोटं दिसते पाचोऱ्यामध्ये, या नंतरच्या काळात सुद्धा हे आंदोलन तीव्र रूप धारण करेल याची सरकारने आणि प्रशासनाने नोंद घ्यावी। ही जय भीम। बरं, तुम्हाला याच्या पुढे जर तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीये, जर सरकार तुमचं ऐकलं नाहीये तर याच्या पुढे तुमचं काय असणार आहे? लोकशाही मार्गाने आम्ही हवे ते आंदोलन करू शकतो। आज खरोखर त्या विद्यार्थ्यावर मारहाण झाली, हे झाले, त्याच्यावेळी आज दृश्य आपण सगळ्यांना बघितलेलंच आहे। आज वाटतं कुठे ना कुठे तो रोष तुमच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे आपण आज बंद ठेवत आहे। तर आता हे टायमिंग म्हणजे कसं असं तुमचं बंदचं कसं असणार आहे सगळ्या तुमच्या मार्फत समजू द्या सगळ्या व्यापारी लोकांना। व्यापारी बांधवांना आम्ही नम्र विनंती केलेली आहे। त्याच्यामध्ये चळवळीचे नेते बालचंद्र ब्राह्मणे साहेब, खंडू सोनवणे साहेब, आमचे जिल्ह्याचे नेते अमित भोवतडवी, तालुका अध्यक्ष संदीप भाऊ जाधव, महासचिव अमोल अहिरे, अपंग सेलचे जनार्दन सोनवणे आणि समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष किशोर भाऊ डोंगरे आणि सर्वच कार्यकर्ते या बंदमध्ये भीम सैनिक आणि शिवसैनिक, महात्मा फुलेंचे सैनिक, शाहू महाराजांचे सैनिक या बंदमध्ये सामील आहे आणि व्यापारी बांधवांनी सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे। त्यामुळे मी त्यांचे सुद्धा धन्यवाद मानतो। तरी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडा वेळ तरी हा बंद ठेवावा। पुढे थोडस आपल्यासोबत डोंगरे साहेब आपल्या सोबत आहेत। नेमकं तुम्ही बोलणार आहात का? बरं, नेमकं आता हे आज तुम्ही बंद पुकारलेलं आहे। आज व्यापारी लोकांनाही मी थोडस प्रतिक्रिया घेतली व्यापारी लोकांच्या, तर त्यांचं म्हणणं होतं की थोडस आम्हाला काल बॅनर सुद्धा लागलं पाहिजे होतं, बॅनर वगैरे लागलं पाहिजे होतं, आम्ही सुद्धा सावध राहिलं पाहिजे। अचानक कुठेतरी हे आम्हाला आज बंद करायला म्हणजे आम्ही सुद्धा माहित नव्हतं बा, काल थोडस जर बॅनर वगैरे लावले असते तर आम्ही म्हणजे आज उगवलं नसतं। त्यांचा असा रोष होता व्यापारी लोकांचा, याच्यावर काय सांगणार आहे? अचानक झालेला हमला, विद्यार्थ्यावर झालेला हमला हा पूर्वनियोजित न होता अचानक हमला झाला। त्यामुळे बाळासाहेबांनी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय बाळासाहेबांनी 22 तारखेला घेतला। 22 तारखेला बाळासाहेबांनी सांगलं की महाराष्ट्र बंद। त्यासाठी आम्ही व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नाही, तरी आम्ही सगळे जाऊन विनंती केली आणि विनंतीला त्यांनी मान दिला, दुकानं बंद केली। तरी झालेला या विद्यार्थ्यांना जे अमानुष हमला झालेला आहे या सरकारच्या निषेधात आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आंबेडकरी जनता इतक्याने थांबणार नाही। जर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, यापेक्षा मोठं आंदोलन करून तीव्र आंदोलन होईल आणि शासनाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आताच यांचा रोष आपण बघतोय, रोष काय आहे? विद्यार्थ्यांवर अमनुष्य मारहाण झाल्यामुळे कुठे ना कुठे यांचा रोष आहे। आपल्यासोबत आहेत डोंगरे साहेब, यांच्याकडून ते जाणून घेऊया। आज हे एवढं आज 23 तारखेला बंद पुकारलेले आहेत, याच्यावर तुम्हाला काय सांगायचं? खर तर या देशामध्ये जी लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीला जर तडा जात असेल तर या देशातील जो शोषित वंचित घटक आहे तो आपल्या न्याय हक्कासाठी रोडावर उतरतो। गेल्या 20 दिवसापासून जंतर मंतर या ठिकाणी युवकांचं लोकशाही मार्गाचं आंदोलन सुरू होतं, परंतु हे आंदोलन लोकशाही मार्गाचं आंदोलन कसं हिंसेत रूपांतर होईल या भूमिकेमधून दिल्ली पोलीसचं त्या ठिकाणी प्राचारण करण्यात आलं व सोमंग वांगचुक सारख्या मानवतावादी नेत्याला जो 20 दिवसापासून आमरण उपोषण त्या ठिकाणी करतोय त्याला सकाळी 5 वाजता झोली मध्ये उचलून त्याला जेलबंद करून त्याला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं। म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्रशासनाला हुकुमशाही पद्धतीने हे आंदोलन दडपण्याचा त्याचा षडयंत्र होता। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ज्या वेळेस त्या आंदोलनाला पहिले नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच होते की ते जाऊन आले आणि त्या ठिकाणी अभिजित दिपके यांना त्यांच्या पाठीवर थाप ठेवला की तू लढ, तुझ्यासोबत महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी जनता ही खांद्याला खांदा लावून उभी आहे। आणि ते बळ दिल्यानंतर अभिजित दिपके यांनी त्या ठिकाणी घोषित केलं
की आमचं आंदोलन आम्ही 20 तारखेला ज्या ठिकाणी संसद मध्ये अधिवेशन सुरू होईल त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाऊ आणि त्या पद्धतीने शांततेने मुलं आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. डोंगरे साहेब, आज व्यापाऱ्यामध्ये मी विचारपूस केली. त्यांचं म्हणणं की अचानक बंद पुकारल्यामुळे आमचं थोडंसं जरा प्रॉब्लेम झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शेवटी तुम्हाला शेवटचाच प्रश्न आहे, आता हे सगळं व्यापाऱ्यांना शेवटी तुम्हाला काय सांगायचं आहे शेवटी? खरं तर मला ही खेद पूर्ण सांगावं लागतंय की आपलं पाचोऱ्याचं मार्केट हे 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास पुढे निघतं आणि आता जर भालचंद भाई यांनी जे सांगितलं की विद्यार्थ्यांवर जो अचानक लाठीचार्ज करण्यात आलेला आहे आणि तो हिंसक आंदोलनाकडे वळवण्याचं काम दिल्ली पोलिसांनी व तिथल्या दिल्लीच्या राजकारण्यांनी केलेलं आहे. म्हणून बाळासाहेबांनी पावित्र्यता घ्यावा लागलं आणि वंचित बहुजन आघाडीची आमची जी टीम आहे ती सतत व्यापाऱ्यांच्या संपर्कात होती. आम्ही सुद्धा रात्री बऱ्याच प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना फोन केले, अक्षरशः भेटीगाठी घेतल्या आणि त्यांना सांगितलं की आम्हाला 12-1 वाजेपर्यंत व्यापाराचे सहकार्य करावे आणि आपला व्यवसाय हा दुपारून सुरू ठेवावा अशी आम्ही त्यांना विनंती केली. आणि पाचोरा शहर आपलं शांतप्रिय आहे, लोकशाहीला मानणारं आहे. आपल्या पाचोऱ्यात कधी जाती तेढ निर्माण होत नाही, अशा विपरीत घटकांना किंवा लोकांना पाचोरा शहर तारा देत नाही. म्हणून आजच्या बंदामध्ये व्यापाऱ्यांनी जो आम्हाला सहकार्य केलेला आहे, मी सर्व आमच्या चळवळीच्या टीम तर्फे वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन चळवळ असेल, समता सैनिक दल असेल, फुलेशो आंबेडकरी गट असेल, उबाटा गट असेल, सर्व चळवळीच्या कार्यकर्त्यांतर्फे मी त्यांना दिलगिरी करतो. चला, आताच आपण यांनी आरोग्य दूतच्या आपल्या न्यूजची संपर्क साधलेला आहे. वंचित बहुजन आघाडी यांनी आज 23 तारखेला बंद पुकारलेला आहे. आताच तुम्ही बघितलेलं आहे. या ठिकाणी अजून कोणीतरी आपल्यासोबत बोलणार आहे. सोनवणे आपल्यासोबत माजी नगरसेवक आहेत, सोनवणे आहेत. यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज ह्या बंदला काय सांगणार तुम्ही? बंदाला एवढं सांगावं लागेल की आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी अचानक जो बंदचा आदेश दिला, आम्ही सर्वांनी व्यापाऱ्यांना आनंदाची त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आमच्या सहभाग व्हा. त्यांनी आमचं केलं, बंद ठेवलं, त्यांचा मी आभार मानतो आणि सर्व या ठिकाणी आले यांचे सर्वांचा आभार मानतो. जय भीम. धन्यवाद सोने साहेब आमच्या आरोग्य दृष्टी संपर्क साधल्याबद्दल. अच्छा, त्यांनी सांगितलं दुपारून बंद चालू करायला सांगितलं. एक मागणी आमची, या आंदोलनातील जे विद्यार्थी तो नीटचा पेपर जो फुटला होता त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांना प्रत्येक कुटुंबाला 5 कोटी शासनातर्फे देण्यात यावे, अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र करण्यात. धन्यवाद. आताच आपण ऐकलं हे आंदोलन कशासाठी होतं, काय केलं गेलं. आताच आपण ह्या वंचित बहुजन आघाडी मार्फत आपण आता जाणून घेतलेलं आहे. आणि आज 23 तारखेला त्यांनी बंद का ठेवलं ते आपण त्याच्याकडून जाणून घेतलेलं आहे. कुठं ना कुठं हे आपलं पेपर फुटी झालेलं आहे. बरेचसे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ते कुठं ना कुठं त्यांच्या घरच्यांना सुद्धा 5 कोटी मिळावं असं यांची आंदोलन करतायत. आणि आरोग्य दूतचं लक्ष लागून राहील. धन्यवाद.